जवळपास 294 हेक्टरपेक्षा अधिक फळबागा ते पूर्ण नुकसान झालं. म्हणजे टरबूज अक्षरशः सडून गेले, आंबा खाली पडलेला आहे, पपईच्या बागा उद्ध्वस्त आहेत. जवळपास 8 कोटीच्या पुढे नुकसान आहे. ते माझं तेच म्हणणं होतं की आता जे नुकसान भरपाईचे निकष आहेत हे तुटपुंजे आहेत. खूप कमी प्रमाणात त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. वस्तुनिष्ठ पंचनामे करून वस्तुनिष्ठ जेवढं नुकसान झाले त्याच्या प्रमाणात नुकसान भरपाई द्या. फक्त साधं जर तुम्ही एक 25,000 27,000 रुपये असं काही जर हेक्टरी नुकसान दिलं तर त्यातून काहीच होणार नाही. म्हणजे त्याच्या एका फवारणीचा खर्च त्या पिकाच्या तेवढा असतो, एका फवारणीचा खर्च. त्यामुळं तुम्ही जर जसं सांगितलं 8 कोटीच्या आसपास आपल्या जिल्ह्यात वस्तू प्रत्यक्षात नुकसान झालं आहे. त्या प्रमाणात शासकीय निकषाप्रमाणे मदत किती मिळणार? काही लाखात मिळेल फक्त. मग ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपूर निघणार आहे का? बरं, आता जो त्यांनी माल खराब झाला, टरबूज असतील, आंबे असतील किंवा बाकीचे पपई असेल, ही जी फळपिकं आहेत ह्याला बाजारात पण व्यापारी घ्यायला तयार नाही कोणी. त्यांना अक्षरशः उकंड्यावर टाकून द्यायची वेळ आहे. त्यामुळं ह्यातून नुकसानीतून बाहेर शेतकऱ्यांना काढायचं असेल तर त्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करून ज्यांचं नुकसान झाले त्या प्रमाणात शासनानं निकषाच्या बाहेर जाऊन काहीतरी मदत करणं असं जर केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. नाही तर मग शेतकऱ्यांना काय म्हणजे जसं पहिल्यापासून आपण शेतकऱ्यांना म्हणतोय की शेतकऱ्यांना फक्त आपण बोलतो आणि प्रत्यक्षात मदत द्यायची वेळी त्यावेळेस शासन काहीच करत नाही. घोषणा मोठ्या मोठ्या होतात आणि मदत वेळेवर मिळत नाही. वर्ष त्यांना त्यांचे नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाहीत. असं न करता ह्याला पण शासनाने काय ठरवून दिलं पाहिजे की पंचनाम्यानंतर किती दिवसात त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडले पाहिजेत. ॲग्रीज टॅक्ससारखं तुम्ही आता एक हे आणलेलं आहे, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी झालेली आहे, काही शेतकऱ्यांनी झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला 8 दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला काहीच अडचण नाही. त्यामुळं फक्त घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्षात पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याच्या नुकसानाच्या प्रमाणात मदत कशी मिळेल ह्यासाठी शासनानं प्रयत्न करावे, एवढीच माझी शासनाकडे विनंती आहे.